नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आम्ही आज चाललेलो आहोत मुळगावला खंडोबाच्या मंदिरामध्ये। खूप दिवसापासून जायचं होतं, तर म्हटलं आज दिवस आला तर पटकन आपण जाऊन। थोडा पाऊस सुद्धा कमी आहे, तर आम्ही आज चाललेलो सोबत तुम्हाला सुद्धा खंडोबा देवाचं दर्शन घडेल। तर मग चला आता आपण सुरुवात करूया। आणि ह्याची बघा मस्ती चालू झाली, कारण ह्याला लवकर जायचंय, पडशील बाबू। तर मग चला आपण जाऊया, लेट्स गो। तर आता आपण मुळगावच्या दिशेने जात आहोत। ते बघा बाजूला मस्त अशी झाडं आहेत आणि आपल्या बाजूला आहे ही उल्हास नदी। मस्त वाटते, एकदम छान असं। पाऊस सुद्धा कमी आहे, म्हणजे पाऊस नाही आहे आज, पण खूप मस्त वाटते आम्हाला। हे बघा, ही बघा आपली उल्हास नदी। नदीला आपल्या किती पाणी आहे आणि खूप मस्त वाटतं एकदम वातावरण। डोंगर वगैरे मस्त हिरवे दिसत आहेत। आणि हे बघा, हे आता महाराजांचं जे मध्ये स्मारक बांधलं होतं ते स्मारक आहे महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक। तर आता आपण खंडोबा मंदिराच्या इकडे आतमध्ये एंट्री केलेली आहे। बघा मस्त आजूबाजूला गाव आहे आणि छोटंसं असं रस्ता आहे, त्याच्यावरून आपल्याला जायचं आहे। शाळा पण आहे मुळगावला, आपण पोचलोय माध्यमिक विद्यालय मुळगाव। गावाला आलोय आपण। छान असं गोठ्याचा गुरांचा छान असं वास येतो, शेणाचा वगैरे। याची नुसती बडबड बडबड चालू आहे, अगदी बसल्यापासून चालले बडबड बडबड बडबड। आपल्याला मंदिराचं वरचं जे टोक आहे ते दिसते बघा, आणि आपण पोचलेलो आहे। आता बघूया हे लोक एवढे पायऱ्या चढून जातात का, सृष्टी आणि दिशांक।
आपण आता पोहोचलेलो आहोत. आई गेली इकडे गेली. आता काय झोका घेणार आहेस? दिशांग तू घे झोका. थांबा मी घेते ना झोका. नको भीती वाटते. दिशांग सावकाश हा. हात झाड हात झाड. दिशांग पळायचं नाही हा. हळूहळू चाला रे. मोजलं ना की आपण विसरतो, काउंट होत नाहीत पूर्ण. दम लागला दम. सवय नाही ना चढायची. तर हे बघा इकडे आता बघा 100 शिड्या झालेल्या आहेत. अजून 450 बाकी आहेत. आणि हे लोक पण दमलेत. मला पण दम लागलाय. एक अर्थ बरं की आम्ही संध्याकाळच्या टायमाला आलो. म्हणजे कसं संध्याकाळी छान असतं, थंड वातावरण आणि गरमीसुद्धा नाही. सकाळीच किंवा दुपारी आलो असतो तर खूप जास्त माझी सोडा दिशांगची आणि सृष्टीची चिडचिड झाली असती. दिशांग म्हणतो अजून बाकी आहेत का, अजून बाकी आहेत का चालू आहे. दम लागतो पण सवय नाही ना चालायची. खूप सारे आहेत सोन्या. नाही जमत चालायला. इकडे बघा आम्ही दमलोय म्हणून आम्ही बसलोय. दिशांगला बसायचं होतं, मला सुद्धा दम लागला होता. तर इकडे आम्ही दमलो होतो म्हणून थोडं 5 मिनिटं रेस्ट घेतली. आता परत नव्याने चालू करते, कारण थोडंसं बारीक पाऊस पडतोय रिपरिप. म्हटलं पावसाच्या आधी वरती जाऊया, म्हणजे आपल्याला अंधाराच्या आधी पण खाली यायचं आहे ना म्हणून. फायनली चप्पल काढली आणि बिना चप्पलचे चालले, जरा बरं वाटतंय. पकड चप्पल हातात. मी कसं पकडले तसं पकड. मी कसं पकडू. सवय आहे ना सगळ्या गोष्टी आईने घ्यायची. कसं वाटतंय जरा सृष्टी चप्पल काढलं. दिशान दाखव 200 झालेले आहेत. टॉपला आलो ना आपण. बसा तिकडे जरा वेळ. बस सृष्टी बसली, बस खाली. हा बस. वरून बघायला किती मस्त वाटतंय, पण चढताना हालत नाकी न होते अक्षरशः. खूप दम लागले. असं वाटतं की ते बसून राहू जरा. मला असं वाटतं की इथून गेल्यानंतर हे लोक पाय दुखतात करणार आहे. सकाळी शाळा पण आहे, आम्हाला ऑफिस पण आहे. तर कसं होणार आहे काय माहिती. ते बघा ते दोघं जरा एकदम एनर्जीमध्ये. त्यांनी 350 पायऱ्या क्रॉस केल्या आहेत. मजा येते. हे दोघं जणांचं चाललंय मजा येते. माझी सज्जा. माझ्या हातात दोघांचे चप्पल, यांचे रेनकोट, पाण्याची बॉटल सगळं माझ्याकडे. हे काय रेनकोट, पाण्याची बॉटल, छत्री सगळं माझ्याकडे. आणि हे लोक चाललेत मजा येते म्हणून. पाऊस पण पडते. $500 स्टेअर झालेले आहेत. आता फक्त 50 बाकी आहेत. म्हणजे देवळाचा कळस आपल्याला दिसतोय. आपण जवळ पोचलोय आता. मस्त एकदम वरती एकदम आलोय.
हा बघा. ह्या एकदम असं सरळ आहेत ना. चढ तू. वाव दिशांक हात पकड, वारा बघ किती मस्त येतोय. दिशांक पडशील तिकडे. छान दर्शन झालं, अजिबात गर्दी नव्हती. आता म्हटलं छान असा वारा सुटलाय आणि संध्याकाळ पण छान आहे, म्हणजे जरा बसूया तर छान वाटेल. मग इथे बसला नाही बघा साहेब आमचे. यांचं टायटॅनिकच चालू आहे. असा फ्लाय करत जाशील खाली. हा नको, पाऊस आला. पॅन्ट करते इकडे. तर इकडे आमचं आता खंडोबाचं दर्शन अगदी व्यवस्थित झालं. एवढ्या 550 पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो. पण वरती गेल्यानंतर एवढं छान दृश्य होतं, एवढं छान वातावरण होतं ना, की जो थकवा शिड्या चढून जो आला होता ना तो पूर्ण निघून गेला. आणि छानपैकी आपले सेल्फी पॉईंटसुद्धा आहे. फक्त एवढीच की आपली काळजी घेऊन तिकडे आपण व्हिडिओ वगैरे काढा, कारण आजूबाजूला खूप मोठ्या दऱ्या आहेत. तर आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडत नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत दिशांक बाय. दिशांक चप्पल घालण्यामध्ये व्यस्त आहे.